हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आता मी एक क्विक पॉडकास्ट बनवत आहे, जो मला वेकेशनला असतानाच मला मनात होतं की याच्यावरती मला पॉडकास्ट बनवायचा आहे. सो ते म्हणजे खाजीवर. तर जेव्हा तिने गाडी घेतलेली तेव्हा तर म्हणजे मला असं वाटलं की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, गाडी घेतली आणि आपण कशाला काय जास्त बोलायचं, म्हणून मी ते मावसाडच्या ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं तिच्याबद्दल बोलली होती. बट नंतर तिने इतके व्हिडिओ छापले त्याच्यावरती की ती गाडी घेतली आणि काय ती एकदम अंड्यांची काहीतरी इन्स्पिरेशन बनली. आणि जर हिने गाडी शिकली नसती आणि हिने गाडी घेतली नसती तर अंड्यांनी कधी गाडी शिकायचं मनावर घेतलंच नसतं आणि कधी शिकलेच नसते, असं काहीतरी कॉमेंट्स. म्हणजे फारच कमी 5-6 कॉमेंटच आहेत, त्याच्यामध्ये 2-3 कॉमेंटमध्ये अंड्यांनी लिहिलं आहे की तू खरंच इन्स्पायर केलंस आम्हाला आणि मी पण गाडी शिकते. आणि माझ्या मिस्टरांनी, एक बाई तर तिला मिस्टर आणि मिसेसमधला फरकच कळत नाही आहे, तिने लिहिलं आहे की माझ्या मिसेसने मला गाडी शिकवली आणि माझे मिसेस अधू आहे आणि तरी पण आम्ही गाडी चालवतो आणि त्याच्यामुळे मला शिकायला लागलं आणि मी खूप गाडी चांगली चालवते. तर ताई, म्हणजे खरंच मिसेस आहेत का तुमच्या? कारण तुम्ही चालवते, मी पण तुझे व्हिडिओ बघते असं लिहिलं आहे आणि नंतर तुम्ही दुसऱ्या बाजूला असं म्हणता की तुम्हाला मिसेसने तुमच्या शिकवलं आणि तुमच्या मिसेसने तुम्हाला इन्स्पायर केलं, तुमच्या मिसेसने तुम्हाला फोर्स केलं गाडी शिकायला. पण तुम्ही स्वतः मिसेस आहात ना, मग तुमच्या पण मिसेस आहेत का? तुम्हाला पाहिजे तर मी इथे कॉमेंट दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय बोलते. आणि खरंच म्हणजे हे लोक आपल्या सबस्क्रायबरना समजून घेणं वगैरे ठीक आहे एका पॉईंटपर्यंत, पण त्यांना करेक्ट पण केलं पाहिजे ना, की बाबा हे चुकीचं आहे तुम्ही जे म्हणताय ते, तुम्हाला असं म्हणायचं आहे का? तर ते थोडं एडिट करा, असं मिस्टरच्या जागी मिसेस झालं आहे हे सांगायला पाहिजे ना तुम्ही. हे काय तसंच त्यालाच रिप्लाय करत बसली आहे. आणि ही मोठी दीडशाणी त्यांना सांगते की हो खूपच जरुरी आहे आणि खरंच शिकलं पाहिजे. अरे बापरे, तू नसतं सांगितलंस तर काय झालं असतं अंड्यांचं. आणि अजून एक ती हेलन, पिया तू अब तो आजा, ती करत इस्रायलवरनं हिच्या इथे पण पोचली आहे, झमुऱ्याकडे पोचली होती आणि ती झमुऱ्याकडनं आता खाजीच्या इथे ती सगळीकडे असे कॉमेंट करत असते. तर ती पण तुम्हाला कॉमेंट दाखवते, तुम्हाला लक्षात येईल मी काय बोलते. तर ह्या बघा, ह्या 2 कॉमेंट आहेत. आणि काय ते कौतुक. अरे ठीक आहे, असतं म्हणजे प्रत्येकाला असतं नवीन गाडी वगैरे आणि त्याची एक्साइटमेंट प्रत्येकाला असते. पण काय त्याला कारणं सांगते, काहीतरी उगाचच आपलं काहीही सांगायचं म्हणून सांगते. काय तर म्हणे की मला ना असं डीमार्टमधनं खूप सामान वगैरे घ्यायचं होतं, असायचं, पण मला कधी घ्यायलाच मिळायचं नाही कारण खूपच प्रॉब्लेम व्हायचा आणि मग आम्ही कसं कसं करून न्यायचो आणि मग खूप कमी सामान घ्यावं लागायचं कारण आम्ही 2 व्हीलरवर यायचो आणि मग ही खांजणदेणी तिथं तुम्हाला माहितीच आहे अशी चप्पन चिपकते, तर ती चिपकलेली असायची आणि मग दोघांच्या मध्ये आम्ही असं सामान कसं तरी ठेवायचो आणि काय बादली बिदली पाहिजे असेल तर मग आम्ही मग ते कसं घेऊन जायला नाही व्हायचं, बादली बिदलीमध्ये भरून आम्हाला न्यायला लागायचं, असं काहीतरी बडबडत होते. पहिली गोष्ट, कशाला जायचं ना एवढं म्हणजे जीवावर उदार होऊन आणि असं एवढी रिस्क घेऊन एवढ्या लहान मुलीला घेऊन 2 व्हीलरवर. का तुमच्या तिकडे काय रिक्षा नाही आहेत की दुसरी काही वाहनं नाही आहेत किंवा तुम्ही काय दुसरं कशाने कुठल्या दुसऱ्या ट्रान्सपोर्टने नाही जाऊ शकत? काहीतरी आपलं उगाचच तुमच्या अंगात चुल आहे 2 व्हीलरवर जायची आणि एवढी रिस्क घेऊन त्याच्यातनं सामान घेऊन यायची. नाहीतर जाऊ शकता ना तुम्ही रिक्षाने वगैरे, आरामात रिक्षामध्ये मागे किंवा पुढे असं ठेवून सामान वगैरे आणू शकता. त्यात काय एवढं? तुम्हाला चिंदीगिरी करायची आहे, तुम्हाला काहीतरी अंगात चुल आहे, तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी काय गाडी कारण नको सांगू. घ्यायचे तर घेतली, बस खतम विषय. उगाचच आपलं काहीतरी लोकांना काहीही मोठेपणा सांगायचं आहे की आता काय, मग काय आता काय ज्यांच्याकडे गाडी नाही आहे किंवा जे नाही घेऊ इच्छित तर ते काय म्हणजे काय हे आहेत का? म्हणजे तू गाडी घेतली म्हणजे तू खूप मोठी शाणी झाली का, की आता तुझं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे? आली मोठी चलपट मासाडची बहीण, हट हुर्र. आणि त्या नाऱ्याने काहीतरी स्टीलच्या बॉटल्स घेतल्या तर म्हणे की इतक्या छान छान प्लॅस्टिकच्या बॉटल होत्या पण त्या घ्यायला दिल्या नाहीत आणि एवढ्या छान प्लॅस्टिकच्या बॉटल सोडून स्टीलच्या बॉटल. अगं तू डोक्यावर पडले का खाजे? काहीही बडबडते, काहीही बडबडते. म्हणजे छान छान प्लॅस्टिकच्या बॉटल्स. अगं तुझी लायकीच तेवढी आहे, तुझी लेवलच तेवढी आहे. कसलं काय इन्फ्लुएन्स करते तू? उगाचच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून आता मी गाडी घेतली तर गाडीत ठेवायला ना छान प्लॅस्टिकच्या बॉटल घ्यायच्या तर सोडून स्टीलच्या बॉटल घेतल्या म्हणे.
काय अर्थ आहे का? तू स्वतः विचार कर, तू काय बडबडत होती, काय करत होती आणि कशाला उगाचच दात काढत होती. वेड्यासारखी उगाचच हसते, असं डोक्यावर कधी न मिळालेली व्यक्ती असते ना, आणि कशाला हसायचं हेही तिला कळत नाही. कशालाही हसते, कशालाही. म्हणजे वेडीच आहे, डोक्यावरच पडलेली आहे. काय तर ती खांजणदिनी गाडीला दगड मारत होती, तिला डेंट आलाय, तर तो दाखवून हसते. नारे ती ना मारणारा, दगड मारणारा. तिला बघ काय ते, ती तर परत बघ तिच्या हातात दगड आहे. अरे हसते काय बावळट. ती खांजणदिनी काय काहीही करेल, तिला शुगर रश झालेली, जिथे जाईल तिकडे तिला साखर वाटीभर खात होती. आणि तो चिन्या आणि म्हणते खुर्रुम खुर्रुम. यांना शुगर रश वगैरे असले प्रकार तर काय माहितीच नसतील. म्हणजे ती येड्यासारखी, जाऊ दे असं बोलू नये, पण काय करत होती. आणि सगळेजण म्हणत होते आज ही जरा जास्तच खुश आहे खांजणदिनी, आज खांजणदिनी जरा जास्तच हसते, जास्तच ॲक्टिव्ह झाली आहे, आज जरा खुशीत वाटते. खुशीत नाही, तिला शुगर रश झाली होतं. इतकं खाऊन, गोड 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 खाऊन जरा सर्च करा गुगलवर. लहान मुलांना, म्हणजे मोठ्यांना पण होतं, लहान मुलांना पण होतं. इतकं गोड तिला खायला घातलं म्हणून ती अशी झिंगल्यासारखी करत होती आणि दगड बिगड काय मारत होती आणि एकटीच हसत होती. आणि त्या नाऱ्याने तिला एकदम रागाने उचलून घेतलं होतं. रागाने म्हणजे थोडंसं ऑब्व्हियसली ना, म्हणजे थोडं तर होणारच ना. लहान मूल असलं, आपलं असलं म्हणून काय झालं, एवढ्या नव्या कोऱ्या गाडीला दगड मारते आणि डेंट पण आला एक छोटासा बारीकसा, आणि ते दाखवून आणि ही दात काढते बावळट. आणि ते आई पण हिची चिटाई वरून काहीतरी बॅग हातात धरून उचलून वजन घेऊन आली, तर तिला हिने सांगायचं की तू ट्रॉलीत टाकून आण म्हणून. ती ट्रॉलीच आणायची खाली, तर खाली येऊन तिला हसते. मम्मी आहे ना, मम्मी तिथून वरून पूर्ण बॅग हातात घेऊन आली, ट्रॉली आणायची ना खाली. अगं तू येडी आहे का? बरी आहेस ना? म्हणजे लायकीपेक्षा जास्त मिळालं म्हणून अशी वेड्यासारखी खुळालीस की काय? असू दे, नाऱ्याची मेहनत आहे ना, नाऱ्याने सगळं केलंय. नाऱ्याला काय मी लुबाडू शकते, कसं पण काहीतरी लुटू शकते, येडा बनवू शकते. करू दे, दगड मारू दे आणि काय पण करू दे. आता ह्या वेळेला छोटे छोटे असे बारीक बारीक मारत होती, पुढच्या वेळेला ना मोठा मारा खांजणदिनी. मोठा खड्डा आला पाहिजे, मग बघूया कशी दात काढते ती. आणि मांसासारखं असं काहीतरी स्टाईल, फक्त पट्टा नाही लावत. पट्टा लावायला म्हणजे कंबर असली पाहिजे ना, कमरा झाल्यावरती पट्टा कसा दिसेल म्हणून फक्त पोलीस मामांचा पट्टा नाही आणलाय ने, पण तेच स्कर्ट आणि टी शर्ट घालून एकदम गावाला गेली होती. आणि वर सांगते माझ्या मम्मीचं आणि मामाचं गाव एकच आहे. अगं बाई, आणि म्हणजे खरंच खुळावली आहे बाई. काय तर म्हणे, तुम्हाला माहितीच असेल, तुम्हाला माहितीच आहे माझ्या मम्मीचं आणि मामाचं गाव आहे ते, फक्त मामाचं गाव. तुझी मम्मी तिथे येऊन स्थापन झाली, तुझी मम्मी तिथे येऊन तिकडे डेरा मांडला तिने, तुझ्या पप्पाला येडा बनवला, तिकडे घुसवला. त्याचं गाव, नाव, फळ, फूल कोणाला काय माहिती नाही. तुझ्या पप्पाचं काय माहिती नाही, कुठचा काय आणि काय गाव आणि काय नाव, समजली? मामाचंच आहे ते गाव. मामाच्या गावाला मम्मीचं गाव सेम आहे म्हणू नको. मम्मी तिथे येऊन राहिली, मूळ गाव मामाचं. आली मोठी, माझ्या मम्मीचं आणि मामाचं गाव एक आहे म्हणे. किती ना, म्हणजे इतक्या माजलेल्या बहिणी आहेत ना, इतक्या म्हणजे स्वतःला शहाण्या समजतात. लाज पण नाही वाटत, स्वतःच्या वडिलांचं गाव बिव काय आत्ता पत्ता नाही आहे, वर तोंड करून आणि सांगतात. फक्त कॉन्टेंट छापायचं असलं की पप्पाची आठवण येते. ते चिन्याला तर बिलकुलच काही घेणं देणं नाही आहे. आणि आम्ही गाडी घेतली, गाडी दाखवायला. असं कोण असं स्पेशली गाडी काढतं? म्हणजे गाडी नाही झालं काय म्हणजे असं स्पेशली गाडी काढली नाही, सगळ्यांच्या घरी नेऊन दाखवते, ह्यांना दाखवायचे त्यांना दाखवायचे. आणि मग आम्ही निघालो, म्हटलं सगळ्यांना गाडी दाखवूया. असं प्रत्येकाला दाखवायला गाडी कोण नेतं? आणि वर म्हणायचं म्हणजे काही झालं ना की आमच्या इथे असा प्रकार आहे, आमच्यात आता बोलीभाषा झाली, आता हे पण असं म्हणजे आमच्या इथे अशी प्रथा आहे, आमच्या इथे असं करतात. असं काही नसतं बाबा. हे काहीतरी वेगळं, स्वतःच काहीतरी पांडे पाडतात, स्वतःच काहीतरी यांचं कॉन्टेंटसाठी काहीतरी काढतात. आणि मग आमच्या इथे बोललं की झालं, तोत्याच समजतात. अंडे तर आहेतच, पण जगाला तोत्या समजायला लागलेत हे DBS वाले. आता पाठीत कॅच आला, मग पाठीत असं काहीतरी सकाळी गडबड झाली, नाहीतर मग माझा असा विचारच होता, मला असं मी विचार केला जाऊ दे, सगळ्यांना दाखवून पण होईल, निघूया म्हणून. आणि तेवढंच आम्ही जाऊन पण येऊ, सगळे बघतील पण गाडी. अगं बाई, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, ते काहीतरी तुझ्या बहिणीकडनं टिप्पा सगळ्यांना दुनियाला टिप्पा देत असते ना, तुला द्यायला सांग जरा.
मोठी त्या दिवशी चच्चूला सांगत होती ना, असं कर तसं कर, अंकल झाला आणि कधीपासून जाणार आणि जिम करणार आणि हे करणार ते करणार. नाही म्हणजे झालाच आहे तो तर एकदम खतरनाकच झाला आहे. त्या वाढदिवसाच्या दिवशी तर असा हॉरिबल दिसत होता ना, आणि हॉरिबल एक्सप्रेशन, आणि त्याचं तर काहीतरी भलतंच आहे. म्हणजे चपरासी पण आय टीचा बरा असेल, तो वेगळा ऑलटुगेदर डिफरंट विषय आहे. पण सगळ्यांना जे ज्ञान देत असते तर जरा घरच्यांना दे म्हणावं. नवरा तो तसलाच, जिजा पण तसलाच, आणि तू पण तसलीच, बहीण पण तसलीच. बहीण पण आपली मस्त हेच चालली आहे, दिवसेंदिवस किलोने पसरत चालली आहे. आणि मग पाठ दुखते आणि हे दुखते, आणि जर इतकंच दुखत होतं तर बसायचं जरा गपगुमान, कशाला निघाली भटकंतीला. आणि राहिला प्रश्न गावी दाखवायचा, सगळ्यांकडे नेऊन दाखवण्याचा, तर त्याच्यासाठी तुला विशेष निघायची गरज नव्हती. तू कधी पण उठते आणि चालू पडतेस, अर्धा वेळ तर तिकडेच पडीक असतेस, 10 वेळा जाणं होईल तुझं. एवढी काय घाई झालेली, एवढा शो ऑफ करायची हिला सगळ्यांना दाखवण्याचं, कसं बघा आम्ही कसं गाडी घेतली आणि कसं कोणाला काय करून दाखवते मोठेपणा, हिचं हिला माहिती. आणि म्हणे मला जर उद्या जायचं नसतं ना, उद्या माझा प्रोग्राम नसला असता, ती गेलेली ना कुठेतरी रिट्रीटला, तर ते नसतं तर मग मी आज इथेच राहिली असते. हो ते तर आहेच, अगदीच, ते काय सांगायलाच नको. तो चान्स सोडते होय तू तिथे राहण्याचा. कधी नाही ते तुला तर चान्स मिळाला तर कायमची तिकडेच डेरा माणशील, तिथे खांजण दिलेल्या कुठलं तरी तिथेच तुमच्याच डेंजर शाळेत घालशील, जिथे तुम्ही दोघी नाव तर नाही झालं बदनामच झाली, ते त्या शाळेत घालून आपली मोकळी होशील आणि तिथेच राहशील कायमची. ते पण करायला मागे पुढे बघणार नाहीस. मोठी सांगते मी, राहिलीच असती. कौतुक, जसं काय कधी राहतच नाही. त्याच्यात काय कोणाला काही नवल वाटण्यासारखं काहीच नव्हतं. उलट तू नाही राहिली हेच मोठं नवल होतं. आणि आता बाबा चड्डी बरोबर पण प्लॅन बनलाय. चड्डी म्हणत होती, माझी मैत्रीण आहे ना, तर ती म्हणाली होती की आपण एकदा सुला वाईन्सला जाऊया, त्यांच्याबरोबर आमचा जायचा. मी तुम्हाला बरोबर बोललेली ना मंडळी, हिने ना तिचीच गाडी बघून, तिचंच बघून, तिच्यावरच जळफळाट करून, म्हणजे ही आहे ना इतकी कुत्सित आहे ना, म्हणजे हे सगळ्या खानदानच कुचकं आहे. हिला कोणीतरी कॉमेंट केलेलं की ती कोणतरी बाई भेटलेली ना हिला, ही शेवपुरी आणि खात होती, तर तिला विचारलं हिने की खाणार का, काही खाणार का, तर कोणीतरी हिला कॉमेंट केलेलं की तू ह्याच्यावरूनच तुझे संस्कार दिसून येतात, चिट्टाईने तुमच्यावर खूप चांगले संस्कार केले, तू तुझ्या सबस्क्रायबरना विचारत होती खाणार का. अरे का विचारणार नाही ती, तिला माहिती होतं. तिने आधी काय विचारलं नीट बघा. तिने आधी विचारलं तुम्ही काय खाल्लं इथे, कसं काय इथे. मग ती बाई बोलली की आम्ही पण इथे, आता आम्ही हे खाल्लं ते खाल्लं. तर हिला बरोबर माहिती होतं. आधी तिने इन्फॉर्मेशन काढून घेतली की हिने काय खाल्लंय का, आणि खाल्ल्यावरती तिला विचारते. कळलं ना जेव्हा हिला की खाल्लंय तिने, त्याच्यानंतर ही विचारते की काय खाणार का, काय खाणार का. अरे तिने ऑलरेडी खाल्लंय, तुला पण माहिती आहे. खाजे कोणाला येडा बनवते. भक्त तर आहेतच अंडे, त्यांना तर म्हणजे ना शी यार, असे इतकी म्हणजे सडकी फुटलेली अंडी आहेत ना, डोक्यात काय नाहीच आहे यांचं, पूर्णच सडलेलं आहे. म्हणजे खरंच इतके जरा पण यांना कळत नाही मूर्खाचं. आज तर ते मावसाडचं पण लावलं आहे, बघितलं ना तुम्ही कसं ठगवते, म्हणजे किती डिफरन्स. आणि त्या हा दिवाणीचा पण असा कटला आहे, आणि ती पण याच्यामध्ये सामील असू शकते. यांची सगळ्यांची मिली भगत आहे भक्तांना तोत्या बनवायची. म्हणजे हिला बरोबर माहिती असणार की हा दिवाणीला पण की ही साडी कितीची आहे, आणि ऑब्व्हियसली ती जशीच्या तशी साडी मिशोवर आहे, याचा अर्थ हिला पण माहिती आहे. हिने पण कुठेतरी बघूनच तेच वेबसाईटवर वगैरे बघूनच तिच्याकडे चौकशी केली आहे, ते कलर कॉम्बिनेशन मागितलेलं आहे, किंवा मावसाड त्याची रिटेलर पण असू शकते. सो त्याच्यामुळे ती साडी तिने घेतलेली आहे. पण दाखवताना असं दाखवलं की मला असं कलर पाहिजे होता, आणि मग मी अमावस्येच्या चंद्रमाकडून ते मागवला आणि त्यांनी मला कस्टमाइज करून दिली. असं ह्यांना वाटतं की यांच्या सडक्या अंड्यांना काहीच कळणार नाही. कधीच यांना कानोकान खबर नाही होणार की ना ही हाहाची आयडिया आहे, ना हे हाहाने ठरवलेलं कॉम्बिनेशन आहे, ना ती साडी कस्टमाइज केलेली आहे. पण आम्ही तर असे नाही आहे ना बाबा, आमची अंडी एकदम खणखणीत आहेत, समजलं ना. खोट्या नाणं नाही आमचं नाणं असं खणखणीत वाचते, समजली का. तर माझे जे मंडळी आहेत ना, ती बरोबर लक्ष ठेवून असतात, आयज ऑन यू. तर ते बरोबर शोधतात आणि मला इन्फॉर्मेशन आणून देतात. सो थँक्यू. ज्यांनी कोणी, आता मला माहिती नाही
त्यांचं नाव घेतलं पाहिजे की नाही, पण माधुरीताई थँक्यू सो मच. तुम्ही एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन आणून दिली. आणि कसं यांचं ना मिलीभगत फोडली की कसं तू माझ्याकडनं घे आणि मी तुला देते आणि मग तू असं दाखव की तुला स्पेशली करून दिलं आहे. म्हणजे कशा खोट्या आहेत ह्या, सगळ्या खोट्या आहेत. हा पण खोटी आहे, मावसाड पण खोटी आहे आणि सगळेच्या सगळे यांची मिलीभगत आहे. आणि हे कोणाचे चांगले नाही असू शकत. हे सगळे मिळून भक्तांना ठगवत आहेत. तर ज्यांच्याकडनं यांची कमाई होते त्यांच्या म्हणजे ह्यांच्या दात्याला जो ह्यांना देतोय त्यालाच हे लोक फसवत आहेत. तर हे लोकांची लायकी काय आहे? हे लोक कुठल्या लेवलचे आहेत हा साधा विचार करावा अंड्यांनी. तुम्हाला फसवण्यासाठी कसे मिळून मिसळून हे लोक प्लॅन करतात आणि तुम्हाला येडा बनवतात, तुमच्याकडनं कमाई पण करून घेतात आणि तुमच्या पैशाला व्हॅल्यू पण देत नाही. तुम्हाला कसं ठगवून तुम्हाला किती जास्तीत जास्त लुटता येईल ह्याचे विविध मार्ग शोधतात. आणि तरी तुम्ही यांची चाटता. चाटू भक्त थू आहे तुमच्यावर. आणि अगदीच नाही तर मग रिटर्नचा माल किंवा असं काय वापरून वगैरे झालं की मग ते पोवाडला पार्सल होतं. चिटाईची एक साडी नवीन असेल तर शपथ सगळी मावसाडची उतरण घालते चिटाई. सगळ्या रिटर्नचा माल. त्या दिवशी पण ती ग्रीन साडी होती, ती मावसाडची साडी आहे, मावसाडकडून आलेली साडी आहे. नाही गैर काहीच नाही, पण प्रत्येक वेळेला काय त्या आईचं पण आणि काय त्या पोरी आणि काय आईचे संस्कार. हे संस्कार ठगवायचे संस्कार केले आईने. एवढं साम्राज्य चालवते तर एक साडी नाही आईला नवी कोरी घेऊन देऊ शकत. तर तसंच हे चड्डीचं. तर चड्डी बरोबर आणि प्रोग्राम करणार आहे ही. तेव्हा चड्डीचं बघितलं हिने की चड्डी कडे गाडी आहे आणि चड्डी कशी फिरते म्हणून नार्या तुझी नाडी काढेल, मला पण पाहिजे गाडी आणि गाडी घ्यायला लावली त्याला. आणि आता प्लॅन पण केलं आहे. तेव्हाच आता आम्ही पण घेणार, मग आपण दोघी जाऊया आणि आपण असं फिरूया वगैरे. हे सगळे प्लॅन खाजीने केले आहेत नाऱ्याच्या डेरेवर, म्हणजे त्याच्या शक्तीवर, त्याच्या युक्तीवर आणि त्याच्या हिमतीवर खाजीने प्लॅन केलेत. आणि मग आता खाजी जाणार आहे. आणि चड्डीचं एक बोलते आता. खाजीचा टॉपिक आहे पण सगळंच असं मिक्स झालं आहे. तर चड्डी काय म्हणे की माझा मार्गशीर्ष चालला आहे म्हणून मी व्हेज खाते. पण मार्गशीर्षमध्ये व्हेज खाते आणि वाईन पिते. वाईन व्हेज असते का? तुम्हाला तर माहितीच आहे. तुम्ही शॉक होऊ नका, शॉक अजिबात होऊ नका. मला माहिती आहे तुम्ही शॉक व्हाल, पण मी तर वाईन पिते. हो मी वाईन पिते. आम्हाला ना फर्स्ट इयरलाच वाईन टेस्टिंग असतं आणि मी फूड अँड बेवरेज होती ना, म्हणजे ही नव्हती, हिने शिकलेलं आहे ना, तर त्याच्यामुळे ती वाईन टेस्टिंग असतं आणि तेव्हाच ती लहानपणापासूनच प्यायला शिकली आहे. वाईन व्हेज असते, द्राक्षाची असते ना, म्हणून मी ते पिते. पण नॉनव्हेज नाही खात कारण माझा मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास असतात ना, म्हणून मी मार्गशीर्ष गुरुवार करते, म्हणून मी नॉनव्हेज नाही खात. पण मी वाईन पिते कारण ती व्हेज असते. काय बोलावं आता, एकापेक्षा एक नग भरलेत नग. आणि काय तर म्हणे मी मॅनिफेस्ट केलं होतं असं लॉंग ड्राईव्हला म्युझिक ऐकत जाईन. आता पाय पण ठेव चड्डीसारखे. मॅनिफेस्ट नाही, तू चड्डीची गाडी बघून असं हे केलं होतंस. असं तुम्ही समजा मंडळी, ते असे डोळे असं येतं ना, असं लेझर असं बाहेर असं तसं असं एकदम त्या गाडीवर आणि त्या चड्डीच्या. म्हणून चड्डी कळलं का तुला कसं तुझं ॲक्सिडेंट झालं होतं ना, ठोकलेला ना गाडीला, असंच बघ. बुरी नजर वाले तेऱ्या उलट्या मिशा खाजीसारख्या काळ्या. आता बघूया अजून काय काय कॉपी करते चड्डीचं खाजी. आता ती तर चिंचिंच्या मांडीवर पाय ठेवते, हे नाऱ्याच्या ढेरीवर ठेवेल वाटतं. बघूया कुठे कुठे पाय ठेवते आणि काय काय करते, ते काय काय मॅनिफेस्ट केलं आहे चड्डीचं बघून. सो दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. सगळं मिक्स आणि ते करायचं होतं खाजीवर, पण खाजीच्या निमित्ताने सगळेच एकत्र आले. सो एक मिक्स पॉडकास्ट तुम्ही म्हणू शकता. आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. भेटू आपण लवकरच उद्या नवीन कॅरेक्टरसोबत नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मसाला मा.